नमस्कार. तर आज आपण बघणार आहोत मराठी ग्रामर्समधील काही PYQ. तर पहिला प्रश्न आहे, स्पृश्य अस्पृश्य या सामासिक शब्दाचा समास ओळखा. आता स्पृश्य अस्पृश्य हा शब्द कसा आहे की विग्रह करताना किंवा किंवा अथवा या अव्ययाचा वापर याच्यामध्ये होतोय. स्पृश्य किंवा अस्पृश्य, ओके, दोन्हीही संज्ञा एका वेळी एका व्यक्तीसाठी कशासाठी वापरू शकत नाही. आयदर स्पृश्य किंवा अस्पृश्य असं असतं. त्यामुळे ह्याचं ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 1 वैकल्पिक द्वंद्व. आता दुसरा द्वंद्व समास म्हणजे काय, तर दोन्ही गोष्टींचा म्हणजे दोन्ही गोष्टी तशाच बरोबर असतात. म्हणजे त्याच्यामध्ये पण सेम आहे, किंवा अथवा या शब्दांचा वापर व आणि. त्यानंतर समाहार द्वंद्वमध्ये समूह संच दाखवतो आणि बहुव्रीही समासामध्ये दोन शब्दांमधून तिसऱ्या शब्दाचा बोध होतो, त्याला आपण बोलतो बहुव्रीही समास. त्यामुळे याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 वैकल्पिक द्वंद्व. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, खालीलपैकी कर्मधारय समासाचे उदाहरण कोणते. आता कर्मधारय समास म्हणजे काय, तर ह्याच्यामध्ये दोन्ही पदे ही प्रथमा विभक्तीत असतात आणि पहिले पद जे असते ते विशेषण म्हणून काम करते आणि दुसरे पद हे विशेष्य असते. आता इथे जर बघितलं तर मंगल कार्य म्हणजे काय, मंगल असे कार्य, मंगल हे विशेषण आहे आणि कार्य हे विशेष आहे. त्यामुळे याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 मंगल कार्य. लाईक आपण बोलू शकतो महादेव म्हणजे महान असा देव, जसं महान हे विशेषण झालं आणि देव हे आहे नाम. तर आता दुसरा शब्द आहे युधिष्ठिर. तर हे काय आहे, तर ही एक संज्ञा आहे. त्यानंतर थर्ड आहे त्रिभुवन. तर त्रिभुवन म्हणजे द्विगु समास येतो, कारण त्रिभुवन म्हणजे काय, 3 भुवन म्हणून हे जातं. तिथे एक संख्यावाचक शब्द आहे म्हणून तो आहे द्विगु समास. गैरहजर हा म्हणजे काय, हजर नसलेला, गैरहजर तो आहे अव्ययीभाव समास. त्यामुळे दुसऱ्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 मंगल कार्य. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, सोन्या इकडे ये या वाक्यातील सोन्या शब्दाची विभक्ती कोणती. आता विभक्तीचं जर आपण बघितलं तर जे पहिले 7 विभक्ती आहेत त्यांना प्रथमा ते सप्तमी अशी संस्कृत नावं दिलेली आहेत आणि जी 8वी विभक्ती आहे त्या ती विभक्ती म्हणजे काय की हाक मारली जाते म्हणून त्याला अष्टमी असं नाव न देता संबोधन बोलले आहे. म्हणजे जिच्यामध्ये आपण हाक मारतो किंवा बोलावणे असं संबोधन केलं जातं, त्यामुळे तिला बोलतो संबोधन, त्याला अष्टमी असं बोलत नाहीत. तर आता इथे बघितलं तर प्रथमा विभक्ती म्हणजे काय, तर कर्ता दर्शवते. आता सेकंड ऑप्शन आहे चतुर्थी. तर चतुर्थीला काय असतं, ला किंवा साठी असा अर्थ होतो चतुर्थी विभक्तीचा. त्यानंतर संबोधन, इथे काय आहे, सोन्या इकडे ये म्हणजे काय, तर सोन्याला हाक मारली आहे किंवा त्याला बोलावलं आहे, त्यामुळे ही झाली संबोधन, विभक्तीचा प्रकार झाला संबोधन. आणि जर चौथा ऑप्शनमधलं पंचमी, तर पंचमीचा अर्थ होतो पासून. त्यामुळे ह्या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 संबोधन. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज सबस्क्राईब आवर चॅनल. थँक्यू.